आज जगन्नाथपुरीला एकीकडे रथयात्रेचं आयोजन केलं जात आहे, तर दुसरीकडे नाशिकच्या पंचवटी येथल्या पंचमुखी हनुमान मंदिरापासून देखील जगन्नाथपुरीचा हा रथ जो आहे तो या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे। शहराच्या प्रमुख मार्गांवरनं आज हा रथ जो आहे तो निघणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। महंत भक्तिचरणदास महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर आणि महाअभिषेक आणि पूजा झाल्यानंतर हा रथ जो आहे तो आज भाविक जे आहेत ते या ठिकाणी ओढत शहराच्या संपूर्ण वेगवेगळ्या भागांमध्ये नेणार आहेत। त्यासाठीचा बंदोबस्त जो आहे तो लागलेला आहे। या रथाची सजावट करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे प्रमुख मार्गांवरनं अशा पद्धतीनं रांगोळ्या ज्या आहेत त्या सुंदर अशा रांगोळ्या ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत। महंत भक्तिचरणदास महाराज आपल्यासोबत आहेत जे या संपूर्ण रथयात्रेचं आयोजन करत आहेत। महाराज, काय महत्त्वाचं आहे आजचा दिवस आणि कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे? जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। आज नासिक प्रभु राम जी की भूमि पर आज एक आनंद की क्षण है। जैसे जगन्नाथपुरी उड़ीसा में भगवान जगन्नाथ जी की रथ यात्रा होता है, उसी प्रकार हमारे नासिक जैसे पुण्य नगर में पंचमुखी हनुमान मंदिर के द्वारा हमारे जगन्नाथ उत्सव समिति ट्रस्ट के द्वारा ये रथ यात्रा हम लोग को आज 5वां साल है। बड़े धूमधाम से यहाँ रथ यात्रा हो रहा है। पूरे शासन प्रशासन सभी नागरिक आणि सभी पदाधिकारी आणि सभी सामाजिक क्षेत्र लोग एक साथ में एक स्वर में आणि हम लोग जगन्नाथ भगवान की रथ यात्रा निकाल रहे। आज अभी 10 बजे यहाँ भगवान की यहाँ से आगमन होगा। हमारे नासिक की प्रथम नागरिक जो हमारे महापौर उनकी द्वारा माता सुभद्रा जी की यहाँ पर विराजमान कराएंगे। हमारे नागपुर राजा घराने की जो वंशज है, जो जगन्नाथ की परंपरा से वहाँ जगन्नाथपुरी में जाते हैं, उनकी वंशज यहाँ भी आए, वो भी यहाँ आए कि भगवान की आरती करेंगे। जो विधि विधान से जगन्नाथपुरी में जैसे होता है उसी परंपरा को ध्यान रखते हुए अपने नासिक में इसको हम लोग शुरू किए हैं। और ये मैं सबको आह्वान करूँगा कि भगवान की रथ जब निकलेगा और आप लोग जरूर अपने घर से आइए और दर्शन की स्वयं भगवान आपको दर्शन देने के लिए आ रहे हैं। और भगवान की जो डोरी है आपके द्वारा कहीं थोड़ा सा भी हाथ लग जाता है आपके जीवन में कल्याण ही कल्याण होगा। इसी को ध्यान रखते हुए हम नासिक जैसे पुण्य नगरी रथ यात्रा सुरू के आपण बघतोय की ही तयारी जी ती पूर्ण झालेली आहे। रथ जो आहे तो या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे आणि सगळ्या तयारीनंतर आता पुढच्या काही वेळात ही रथयात्रा जी आहे ती शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघणार आहेत। हे सगळे जे सेवेकरी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आज सकाळपासूनच विधिवत पूजन झालेलं आहे आणि हे पूजन झाल्यानंतर आता ही रथयात्रा जी आहे ती शहराच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहेत। नाशिककर जे आहेत ते गेल्या 5 वर्षांपासून मोठ्या संख्येने या रथयात्रेत सहभागी होत आहेत आणि तसाच सहभाग आज देखील या रथयात्रेत बघायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।